लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कवड्यांची सेवा करायची आहे. कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. समुद्रातून उत्पन्न झालेल्या प्रत्येक वस्तूचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मीशी असतो. एवढंच काय तर या वस्तूंचा लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी आवर्जून उपयोग केला जातो. म्हणजेच काय तर लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे. आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे? एक अत्यंत सोपा आणि तितकाच परिणामकारक उपाय आपल्याला आज करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला 5 किंवा 7 पांढऱ्या कवड्या लागणार आहेत. ह्या प्रत्येकाला माहीतच असतील, कारण पुरातन काळापासून कवडीला हे अनन्यसाधारण महत्व आहे. पुरातन काळापासून लक्ष्मी प्राप्तीसाठी व आकर्षित करण्यासाठी हा उपाय करणार आहोत. यासाठी आपल्याला 5 कवड्या घेऊन देवघरासमोर बसायचे आहे. कवड्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला संध्याकाळचीच वेळ निवडायची आहे. शक्यतो संध्याकाळचीच वेळ निवडायची, कारण संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण ही सेवा करतो तेव्हा ती जास्त. कवड्यांची पूजा करताना स्वच्छ पाण्याने धुवायचे. दुधाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अभिषेक करताना देवीचे मंत्र पठण चालू ठेवायचे आहे. इथे मी श्री स्वामी समर्थ नित्यसेवा मंत्र पुस्तकातील लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठण करणार आहे. नंतर परत कवड्यांना गंगाजल आणि साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. कवड्यांना कोणत्याही सुवासिक फुलांनी अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ ताम्हणात ठेवायचे आहे. त्या कवड्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. चांगल्या कवड्यांचाच वापर करायचा. या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्याने महालक्ष्मीची पूर्ण आपल्यावर कृपा होते. तसेच धन संपत्ती आणि वैभव प्राप्त होते. धन प्राप्तीच्या उपायामध्ये स्त्रीसूक्त हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. त्यामुळे अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्ताचे 16 वेळा पठण केले तरी चालेल. त्यानंतर एकदा पुरुष सूक्त वाचायचे आहे. त्यानंतर ताम्हणात एक वस्त्र ठेवून वस्त्रावर तांदळाची रास ठेवायची आहे. त्यानंतर त्या 7 किंवा 5 कवड्या ओळीमध्ये मांडून घ्यायच्या आहेत. मांडून झालेल्या कवड्यांवर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपली जी इच्छा आहे ती बोलून दाखवा. आणि धन प्राप्तीसाठी कवड्यांना विनंती करा. माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद घ्या. त्यानंतर आपण स्थापन केलेल्या कवड्या उजव्या हातात घेऊन त्या सिद्ध करा. मग यासाठी आपल्याला 16 वेळा कुबेर मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे. कवड्या सिद्ध करून झाल्यावरती देवीसाठी दूध साखर नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी स्थिर राहू दे, माझ्या घरात अखंड लक्ष्मीचा वास, अशी लक्ष्मीला विनंती करून कवड्या देवघरात ठेवायच्या आहेत.